मैडम तीसरी बार मोदी साहब शपथ विधि ले रहे हैं, तो इसके बारे में क्या कहना चाहते हैं? जागतिक नेते विश्वगुरु हे आज तिसऱ्यांदा त्या ठिकाणी पंतप्रधान म्हणून शपथविधी घेत आहे। देश स्वातंत्र्य झाल्यानंतर नेहरूजी नंतर फक्त मोदीजीच हे आहेत की आज तिसऱ्यांदा ते पंतप्रधान पदी त्या ठिकाणी विराजमान होत आहे। भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टीची एक पदाधिकारी म्हणून आज अत्यंत आम्हाला आनंद होत आहे आणि आम्ही सगळेजण किनवट नगरीमध्ये शिवाजी चौकामध्ये या ठिकाणी सगळे पदाधिकारी एकत्र येऊन या ठिकाणी आनंद व्यक्त करत आहोत। भारतीय जनता पार्टीचा क्या बोलना चाहते दादा? या देशामध्ये दुसऱ्यांदा माननीय नरेंद्र मोदीच्या माध्यमातून सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मान या देशातल्या जनतेने त्यांना आशीर्वाद दिलेला आहे आणि आता तिसऱ्यांदा आज ते संध्याकाळी 7 वाजता शपथ घेत आहेत देशाची सेवा करण्यासाठी। नरेंद्र मोदीला या देशात भरभरून लोकांनी यश दिलं। अतितटीच्या सामन्यामध्ये नरेंद्र मोदी आज संध्याकाळी शपथ घेत आहेत आणि देशाची सेवा करतील। आम्हाला दुःख याचं आहे की नरेंद्र मोदीच्या मागे आमच्या हिंगोली लोकसभेचा खासदार नाही। आम्ही सगळे कार्यकर्ते पुढच्या वेळेस ही उणीव भरून काढून आज एक ऐतिहासिक दिवस आहे। विरोधी पक्षाचे जे देशातले सगळे एकजूट झाल्यानंतर सुद्धा या देशाचे एक सर्वमान्य नेतृत्व माननीय नरेंद्र भाई व्यक्त करतो आणि पुढच्या काळामध्ये या हिंगोलीमधून भारतीय जनता पक्षाचा खासदार आम्ही निवडून आणण्यासाठी आतापासूनच कामाला लागतो। जय हिंद। संपूर्ण देशामध्ये लोकसभेच्या नुकत्याच निवडणुका पार पडल्या आणि गेल्या 4 तारखेला पूर्ण देशाच्या निवडणुकीमधला रिझल्ट 4 तारखेला आपल्याला सर्वांना पाहायला मिळाला। या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली संबंध भारत देशामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या निवडणुका लढवण्यात आल्या आणि खूप मोठी अटीतटीची ही निवडणूक झाली आणि विरोधकांकडून काही अपप्रचार करण्यात आला। त्या अपप्रचाराला काही मतदार बळी पडले म्हणून थोड्या जागा कमी आल्या तरी जवळपास माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीमागे आहे। त्यामुळे येणाऱ्या या 5 वर्षाच्या काळामध्ये निश्चितपणानं या देशाचा विकास होईल, सर्वसामान्यांचे काम होईल, सर्वसामान्य जनतेला न्याय मिळण्याचं काम होईल। पण आम्हाला या ठिकाणी थोडीशी खंत आहे की आमच्या हिंगोली मतदारसंघामध्ये आमच्या उमेदवाराचा या ठिकाणी पराभव झाला। तर निश्चितपणाने या हिंगोली मतदारसंघातील जनता महायुतीच्या उमेदवारालाच या ठिकाणी आम्ही निवडून देऊ। आतापर्यंतचा इतिहास आहे हिंगोली मतदारसंघाचा। हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या वतीनं या ठिकाणी माननीय नरेंद्रभाई मोदी साहेबांच्या शपथविधी या ठिकाणी पार पडणार आहे। या ठिकाणी महायुतीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आम्ही पेढे वाटून या ठिकाणी आम्ही शुभेच्छा दिल्यात आणि या ठिकाणी अनोत्सव या ठिकाणी साजरा केला। एवढंच मी या ठिकाणी सांगतो। धन्यवाद।